Welcome students. In this video we will discuss about the revision of chemical reactions and equations of standard 10. आता हे प्रकरण ऑलरेडी आपण शिकवून झालेले. यातले काही पॉइंट्स आपण रिवाइज करतोय. आता पहिल्यांदा केमिकल रिएक्शन म्हणजे काय बघा. कुठलाही केमिकल चेंज असतो. उदाहरणार्थ एखादा कच्ची कैरी जी असते तर ही कच्ची कैरी पिकली की आंबा बनतो आणि या आंब्यापासून परत कैरी मिळवता येत नाही. म्हणजे हा जो चेंज झाला हा केमिकल चेंज झाला. आणि केमिकल चेंज ज्यावेळी तुम्ही इक्वेशनच्या रूपात लिहिता त्यावेळी ती केमिकल इक्वेशन बनतं. आणि ही जी रिएक्शन आहे तर ही रिएक्शन लिहिण्याच्या काही पद्धती आहेत. आता रिएक्शन आपण कशी लिहितो तर नेहमी बघा आपल्या इक्वेशन जसं तुम्ही गणितात इक्वेशन लिहिता तसं केमिकल इक्वेशन लिहिताना तुमच्या डाव्या बाजूला रिएक्टंट्स लिहिले जातात. मग हे एक असू द्या दोन असू द्या हे रिएक्टंट ज्यावेळी एकापेक्षा जास्त रिएक्टंट असतील त्यावेळी प्लस साइन करून ते रिएक्टंट डाव्या बाजूला लिहिले जातात आणि उजव्या बाजूला सगळे प्रोडक्ट्स लिहिले जातात. प्रोडक्ट मध्ये पण समजा जास्त घटक असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा प्लस साइन करून प्रोडक्ट लिहिले जातात. आणि या दोन्हीच्या मध्ये एक एरो इंडिकेट केला जातो. हा एरो त्या केमिकल रिएक्शनची डायरेक्शन दाखवतो. म्हणजे रिएक्टंट पासून प्रोडक्ट तयार होतात तर हा एरो रिएक्शनची डायरेक्शन दाखवतो. आता जर काही कंडिशन्स असतील टेम्परेचर असेल प्रेशर असेल किंवा काही कॅटलिस्ट वापरले असतील तर ते सगळे या एरोवर लिहिले जातात. हे काही प्रकरणाच्या सुरुवातीला हे काही आपल्याला सांगितलेले की केमिकल इक्वेशन कसं लिहितात त्या सगळ्याचे सिम्बॉल माहित असणं आपल्याला गरजेचं आहे. केमिकल इक्वेशन लिहिताना काय कंडिशन आहेत तर त्यातल्या प्रमुख काही कंडिशन आपण सांगितल्यात. आता यामध्ये अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन. आता काही वेळेला हा 1 मार्कासाठी पार्ट येऊ शकतो. आता जेव्हा अभ्यासक्रम बदलायचा होता त्यावेळी हा केमिकल रिएक्शन जे होते ते बॅलन्स करायला तुम्हाला 4 ते 5 मार्काला यायच्या. सगळ्या स्टेप डिटेल तुम्हाला लिहाव्या लागायच्या. पण सध्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार आपण फक्त 1 मार्काला ही कुठलेही केमिकल इक्वेशन बॅलन्स करतो. आता याच्या काही स्टेप आपण बघूया. उदाहरणार्थ एक इक्वेशन आहे ज्या इक्वेशन मध्ये सोडियम हायड्रॉक्साइड. आता आपण ही रिएक्शन आधी शब्दात लिहितोय. सोडियम हायड्रॉक्साइड. सोडियम हायड्रॉक्साइड आणि त्याच्याबरोबर सल्फ्युरिक ऍसिड हे दोन्ही रिएक्टंट आहेत. त्यामुळे हे समीकरणाच्या डाव्या बाजूला लिहिले. आता उजव्या बाजूला याच्यातून तयार होणारा जो प्रोडक्ट आहे तो आहे सोडियम सल्फेट आणि वॉटर. हे दोन झाले प्रोडक्ट जे आपण रिएक्शनच्या उजव्या बाजूला लिहिले. आता ही झालं वर्ड इक्वेशन. वर्ड इक्वेशन पासून केमिकल इक्वेशन कसं लिहिलं जातं तर सोडियम हायड्रॉक्साइडचा फॉर्म्युला आपण लिहितो NaOH. सल्फ्युरिक ऍसिड आहे H2SO4. त्याच्यानंतर सोडियम सल्फेट जो आहे त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे Na2SO4 आणि वॉटरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे H2O. आता दिलेले इक्वेशन फक्त लिहिले. हे इक्वेशन बॅलन्सिंग आहे का नाही हे आपण तपासून बघायचं. आता जे वर्ड इक्वेशन आहे ते तुम्ही केमिकल इक्वेशनच्या रूपात ज्यावेळी लिहिता त्यावेळी ती झाली स्टेप फर्स्ट. ही स्टेप 1 झाली. आता आपण हे इक्वेशन बॅलन्स आहे का नाही हे स्टेप सेकंडला बघूया. कसं बघायचं बघा तर जेवढे पण रिएक्टंट मध्ये ऍटम आहेत त्यांची संख्या
आणि प्रोडक्ट मधले ॲटम यांची संख्या आपण बॅलन्सिंग आहे का नाही तपासूया. आता यामध्ये बघा ॲटम कोणते कोणते. ॲटम LHS म्हणजे डावी बाजू, RHS म्हणजे उजवी बाजू. आता काय करूया, यामधले जेवढे पण ॲटम आहेत रिएक्टंट मध्ये प्रोडक्ट मध्ये सेम ॲटम असतात ते आधी बघूया. Na म्हणजे सोडियमचा एक ॲटम आहे, O म्हणजे ऑक्सिजनचा आहे, H हायड्रोजनचा आहे, इथे H आलाय रिपीट नाही घ्यायचा, आणि सल्फर. म्हणजे टोटल 4 ॲटम या रिएक्शन मध्ये आहेत. आता डाव्या बाजूला असणारे ॲटम उजव्या बाजूला असणारे ॲटम सेम राहतात. आता त्यांचा नंबर काउंट करूया. सोडियम पूर्ण LHS ला तुम्हाला एकच सोडियम दिसतोय, त्यामुळे राईट हँड साइड लेफ्ट हँड साइडला सोडियमचा एक ॲटम आहे. आपण रिएक्टंट मध्ये बघूया, सोडियमच्या खाली 2 दिसत आहेत, याचा अर्थ सोडियमचे 2 ॲटम आहेत. ऑक्सिजनच्या बाबतीत बघा, ऑक्सिजन इथे 4 आणि इथे, म्हणजे टोटल LHS ला 5 ॲटम ऑक्सिजनचे. उजव्या बाजूला बघूया 4 आणि 1 5, म्हणजे ऑक्सिजनचे ॲटम बॅलन्सिंग आहे. हायड्रोजनचे बघू, हायड्रोजनचे रिएक्टंट मध्ये तुम्हाला टोटल 3 ॲटम दिसतात आणि प्रोडक्ट मध्ये बघितले तर 2च ॲटम दिसतील. आता राहिलेला जो सल्फर आहे, सल्फर दोन्ही बाजूला एक एक दिसतोय. आता जर नंबर ऑफ ॲटम्स बघितले तर तुम्हाला सोडियम आणि हायड्रोजन ह्या दोन्ही नंबर मध्ये इक्वॅलिटी दिसत नाहीये, त्यामुळं हे इक्वेशन बॅलन्सिंग नाही. बॅलन्सिंग करताना काय करायचं, तर कुठलाही मॉलिक्युलर फॉर्म्युला बदलायचा नाही, तर फक्त आपण त्याचा कोइफिशियंट बदलायचा. कोइफिशियंट बदलायचा म्हणजे टोटल टर्मला तुम्ही काय करू शकता, मल्टिप्लाय करू शकता. पण आता इथं Na2 आहे म्हणून तुम्ही सोडियमच्या खाली 2 लिहू शकत नाही. जर तुम्ही सोडियमच्या खाली 2 लिहिले तर तो मॉलिक्युलर फॉर्म्युला चेंज झाला. त्यामुळे आता आपण काय करूया, स्टेप 2 मध्ये हे इनबॅलन्सिंग आहे हे आपल्याला कळले, तर आधी आपण एक एक ॲटम बॅलन्स करूया. सोडियम ॲटम बॅलन्स करण्यासाठी स्टेप 2 मध्येच आपण काय करूया, हा जो रिएक्टंट आहे रिएक्टंट मधला NaOH ला 2 न मल्टिप्लाय करू. कसं होणार बघा, 2 मल्टिप्लाय बाय NaOH हा रिएक्टंट मधला, तर तो येणार 2NaOH. पण यामध्ये सोडियम बरोबर ऑक्सिजन आणि हायड्रोजन ह्या सगळ्यांचाच नंबर वाढलेला आहे. आता हे नवीन जे मॉडिफाईड तुम्ही लिहिलेलं आहे तर ते मूळ इक्वेशन मध्ये लिहायचं. कसं येणार बघा, 2NaOH plus H2SO4 it gives out Na2SO4 plus H2O. आता एक स्टेप केली की लगेच काय करायचं, पुढची स्टेपला आपण यातले ॲटम तपासून बघू. म्हणजे समजा स्टेप 3 होत असेल तर यामध्ये इक्वेशन बॅलन्स झाले का नाही दरवेळी बघितलं पाहिजे. आता परत चेक करायचं, ॲटम LHS RHS. आता बघा, सोडियम ॲटम, ऑक्सिजन, हायड्रोजन, सल्फर. सोडियमच्या बाबतीत सोडियम 2 झाले, म्हणजे LHS RHS चा कोणताही बदल केला नाही, त्यामुळे RHS चे नंबर आहे तसेच राहिले. LHS मध्ये फक्त बदल होत आहे. काय काय बदल झाले, सोडियमचा नंबर 2 झाला. ऑक्सिजन बघा, ऑक्सिजन 4 + 2 म्हणजे आता ऑक्सिजन इनबॅलन्स झाला, तो झाला 6. हायड्रोजनच्या बाबतीत काय झालं, 2 + 2 इथले 2 इथले 2 म्हणजे ऑक्सिजन पण 4 झाले. सल्फर मध्ये कोणताही बदल आला नाही. आता बघा, ऑक्सिजन नंबर आणि हायड्रोजन नंबर हे 2 इम्बॅलन्स आहेत. मग आता आपण काय करूया, आता
आपण रिएक्टंट मध्ये चेंज केला, आता प्रोडक्ट मध्ये चेंज करून बघू. प्रोडक्ट मध्ये काय चेंज करायचं, सेम आता केला त्या पद्धतीनं. काय करूया आपण की जसं तुम्ही 2 ने NaOH ला मल्टिप्लाय केलं तर वॉटर मॉलिक्यूलला 2 न मल्टिप्लाय करू. कसं बघा, 2 मल्टिप्लाय बाय H2O, ह्याच्यात काय येणार 2H2O. आता नवीन केलेलं नवीन इक्वेशन मध्ये घालायचं. हे जे इक्वेशन आहे यामध्ये घालू. काय येणार 2NaOH plus H2SO4 it gives out. आता आपण प्रोडक्ट मध्ये चेंज करतोय. पहिला प्रोडक्ट चेंज नाही करत, सेकंड प्रोडक्ट मात्र चेंज करतोय. काय येणार Na2SO4 plus 2H2O. आता हे झालं इक्वेशन. आता स्टेप 4 ला बॅलन्स झालं का नाही हे आपण पडताळून बघायचं. सेम आता मगासारखं ॲटम LHS RHS. आता यामध्ये तुम्ही LHS मध्ये काहीच बदल केलेला नाही, त्यामुळं LHS मधले जे ॲटम आहेत सोडियम, ऑक्सिजन, हायड्रोजन, सल्फर, LHS मधले नंबर आहे तसे लिहून काढा. 2, 6, 4 आणि 1. आता RHS मात्र चेंज होतो. RHS मध्ये सोडियमचे 2 ॲटम आहेत, ऑक्सिजनचे बघूया. इथं 4 आणि इथं 2, म्हणजे ऑक्सिजनचे पण किती झाले 6 ॲटम झाले. हायड्रोजनच्या बाबतीत बघू. हायड्रोजनचे 2 + 2 4, म्हणजे इथला 2 आणि इथला 2 दोन्ही मल्टिप्लाय करायचे, तो झाला नंबर 4. आणि लास्ट सल्फर 1. आता लक्षात येते तर सगळे ॲटम बॅलन्स झाले. याचा अर्थ नंबर ऑफ ॲटम्स ऑफ रिएक्टंट इज इक्वल टू नंबर ऑफ ॲटम्स इन प्रोडक्ट. मग आता हे इक्वेशन बॅलन्स आहे. आणि लास्ट जी स्टेप आहे स्टेप 5, त्याला आपण बॅलन्स्ड इक्वेशन हे लिहून काढूया. आता बॅलन्स्ड इक्वेशन काय आहे तर 2NaOH plus H2SO4 it gives out Na2SO4 plus 2H2O. हे झालं बॅलन्सिंग इक्वेशन. अशा प्रकारच्या स्टेप करायच्या. आता जर पेपर मध्ये 1 मार्कासाठी हे एक्झाम्पल आलं तर या स्टेप सगळ्या मांडायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट बॅलन्स इक्वेशन लिहिलं तरी चालतं, पण तुम्हाला कळण्यासाठी या स्टेप तुम्हाला कराव्याच लागतात. आता हा झाला बॅलन्सिंग ऑफ केमिकल इक्वेशन. याच्या नंतरचा महत्त्वाचा पार्ट म्हणजे टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन, तो आता आपण बघूया. आता पुढचा जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन. आता याच्यावर प्रश्न कसा विचारला जातो तर तुम्हाला कुठलेही एक केमिकल इक्वेशन दिलं जातं आणि तुम्हाला आयडेंटिफाय द टाइप ऑफ इक्वेशन असा प्रश्न असतो. आणि याचं डेफिनेशन पण महत्त्वाचं आहे, कारण 3 मार्काला जर प्रश्न आले तर आयडेंटिफाय द टाइप ऑफ रिएक्शन अँड डिफाइन इट म्हटलं जातं. त्यामुळे या सगळ्या डेफिनेशन पण तुमच्या पाठ पाहिजे. आता टाइप ऑफ केमिकल रिएक्शन मध्ये ह्याचे जे 4 प्रकार आहेत, अजून पण पुढे आपण वेगवेगळे प्रकार बघणार आहे, पण हे जे 4 प्रकार आहेत तर हे 4 प्रकार याच्यामध्ये तयार होणारा प्रोडक्ट आणि रिएक्टंट ह्यांचा नंबर आणि त्याचं नेचर याच्यावरून हे 4 प्रकार. कोणते 4 प्रकार आहेत? पहिला आहे कॉम्बिनेशन रिएक्शन, दुसरा आहे डिकम्पोजिशन रिएक्शन, तिसरा आहे डिस्प्लेसमेंट आणि चौथा डबल डिस्प्लेसमेंट. मग आता यामध्ये तुम्ही जर एक्झाम्पलचं निरीक्षण केलं, तुम्हाला पुस्तकामध्ये ऍक्टिव्हिटी देऊन एक्झाम्पल लिहिले, मी फक्त एक्झाम्पल लिहिले. आता पहिली 3 एक्झाम्पल बघा. कॉम्बिनेशन रिएक्शन मध्ये तिन्ही एक्झाम्पलचं ऑब्झर्वेशन करा. काय दिसते तुम्हाला तर इथं NH3 म्हणजे अमोनिया हा गॅस आहे, प्लस HCl हा पण गॅस,
म्हणजे याच्या वाफा HClच्या वाफा यांची अमोनिया बरोबर ज्यावेळी रिॲक्शन होती त्यावेळी अमोनियम क्लोराईड तयार झाला NH4Cl. पुढची रिॲक्शन ही तुम्ही पाहिलेली रिॲक्शन आहे की मॅग्नेशियम हवेत जाळला की मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होतो. त्याच्या पुढचा तो म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड प्लस H2O CaOH टॉईस प्लस हीट. आता तिन्ही रिॲक्शनचं ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येते की यामध्ये रिॲक्टंट दोन असतील पण प्रत्येक ठिकाणी प्रॉडक्ट मात्र एकच तयार झालंय. म्हणजे ज्या रिॲक्शन मध्ये फक्त एक प्रॉडक्ट तयार होतो तर त्या रिॲक्शनला काय म्हटलं जातं कॉम्बिनेशन रिॲक्शन. मग डेफिनेशन काय सांगता येईल when two or more reactants combine in a reaction to form a single product is called a combination reaction. हा झाला कॉम्बिनेशन रिॲक्शनची डेफिनेशन. याच्यात प्रमुख काय लक्षात ठेवायचं की प्रोडक्ट फक्त एकच तयार होतो. आता दुसरा बरोबर उलटा जेव्हा रिॲक्टंट एकच असेल तर तेव्हा तो झाला डिकम्पोजिशन. म्हणजे त्याचं डिकम्पोजिशन होतं एखाद्या रिॲक्टंटचं आणि अनेक प्रोडक्ट तयार होतात. इथं बघा इथं तुम्हाला रिॲक्शन काय दिसते CaCO3 म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट. जेव्हा कॅल्शियम कार्बोनेटला हीट दिली जाते तेव्हा कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड इव्हॉल्व होते. दुसरी रिॲक्शन दिली आहे हायड्रोजन पेरॉक्साईडची. हायड्रोजन पेरॉक्साईड म्हणजे जेव्हा तुम्हाला जखम होती त्यावेळी जखमेमधली सगळी घाण काढून टाकण्यासाठी हायड्रोजन पेरॉक्साईड टाकलं जातं. या हायड्रोजन पेरॉक्साईड पासून वॉटर आणि ऑक्सिजन इव्हॉल्व होतो. तिसरी रिॲक्शन म्हणजे वॉटरची. आता ज्यावेळी वॉटर हे ऍसिड टाकलं जातं वॉटरमध्ये आणि त्याच्यामधनं इलेक्ट्रिसिटी फ्लो केली तर त्यावेळी वॉटरचं डिकम्पोजिशन होतं आणि हायड्रोजन आणि ऑक्सिजन गॅस असं एक इन्स्ट्रुमेंट असतं खास की ज्या इन्स्ट्रुमेंटमध्ये पाणी टाकलं जातं ऍसिड टाकलं जातं आणि इलेक्ट्रिसिटी फ्लो केली जाते. आता त्या दोन वेगवेगळ्या ट्यूब्स मध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळा वेगळा कलेक्ट केला जातो. या तिन्ही रिॲक्शन मध्ये बघा तुम्हाला दिसते की रिॲक्टंट एकच आहे आणि प्रोडक्ट मात्र जास्त तयार झाले. तर याची डेफिनेशन काय सांगता येईल द केमिकल रिॲक्शन इन विच two or more products are formed from single reactant is called decomposition reaction. इथं रिॲक्टंट सिंगल आहे कॉम्बिनेशन मध्ये प्रॉडक्ट सिंगल आहे. हे दोन ह्याची लक्षात ठेवायची खूण आहे. आता पुढची डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेस करणं म्हणजे त्याला त्या जागेवरनं विस्थापित करणं. मग आता डिस्प्लेसमेंट रिॲक्शन जी आहे तर त्यामध्ये लेस रिॲक्टिव्ह तुम्ही जसं मेटलर्जी मध्ये बघितलं होतं की लेस रिॲक्टिव्ह मेटल हा हायली रिॲक्टिव्ह मेटल हा लेस रिॲक्टिव्ह मेटलला त्याची जागा सोडायला लावतो. तर रिॲक्शन बघा तुम्हाला कंप्लीट द रिॲक्शन म्हणून पुस्तकात दिलंय. CuSO4 plus Fe it gives out FeSO4 plus Cu. पुढची रिॲक्शन आहे कॉपर सल्फेट. CuSO4 म्हणजे कॉपर सल्फेट आणि Pb म्हणजे लीड. तर इथं PbSO4 plus Cu. आता या दोन्ही रिॲक्शन मध्ये तुमच्या लक्षात काय आलंय तर CuSO4 मधला Cu हा बाहेर काढला इथं आणि त्याची जागा कुणी घेतलीये तर आयर्न FeSO4. इथं पण सेम दिसते CuSO4 मधला Cu बाहेर काढलाय आणि Pb त्याची जागा घेतोय म्हणजे डिस्प्लेस केला जातो. डेफिनेशन थोडीशी मोठी आहे पण डेफिनेशन पाठ करणं गरजेचं आहे. काय दिले बघा द रिॲक्शन इन विच द प्लेस ऑफ आयर्न ऑफ अ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट इन अ compound is taken by another more reactive element by formation of its own ion. It is called displacement reaction. म्हणजे यामध्ये काय होते एका आयनची जागा जो लेस रिॲक्टिव्ह आहे
त्याची हायली रिॲक्टिव्ह मेटलने जागा घेतली जाते. आणि लास्टचा प्रकार जो आहे डबल डिस्प्लेसमेंट, तिथं पूर्ण आयनच एक्सचेंज होतात आणि तिथं तुम्हाला फक्त एक ऍक्टिव्हिटी दिली. ही ऍक्टिव्हिटी एकदा 3 मार्कासाठी पडली होती. आता यात लक्षात ठेवायचं प्रिसिपिटेट तयार होत असतो आणि हा जो प्रिसिपिटेट आहे तर हा प्रिसिपिटेट कलर पण विचारला जातो. आता मुळात आपल्या पुस्तकातच याचा कलर दिलेला नाही. काय रिॲक्शन आहे बघा, K2CrO4 प्लस BaSO4 इट गिव्स आउट BaCrO4 प्लस K2SO4. यामध्ये BaCrO4 ह्याला खाली बाण दाखवलाय म्हणजे तो प्रिसिपिटेट तयार झाला. लक्ष द्या, K2CrO4 यामधला K2 आणि CrO4 हे दोन वेगवेगळे आयन तयार होतात आणि BaSO4 मध्ये Ba वेगळा SO4 वेगळा आणि आयनच एक्सचेंज होतात. म्हणजे K2 हा Ba ची जागा घेतो, Ba हा K2 ची जागा घेतो. म्हणून इथं प्रोडक्ट काय झाला, BaCrO4 प्लस K2SO4. मग डेफिनेशन पण तशीच सांगितली. काय, द रिॲक्शन इन विच द आयन्स इन द रिॲक्टंट आर exchanged to form a precipitate are called double displacement reaction. आता याची खूप उदाहरणं होती पण आता आपल्या पुस्तकामध्ये हे एकच उदाहरण दिले आणि याचा जो प्रिसिपिटेटचा कलर असतो तो येलो कलर असतो, हे लक्षात ठेवा. आता हे 4 झाले रिॲक्टंट किंवा नेचर वरून रिॲक्शनचे प्रकार झाले. आणखी काही रिॲक्शनचे प्रकार दिलेत पुस्तकामध्ये, ते पण आपण बघूया. आता आपण कॉम्बिनेशन, डिस्प्लेसमेंट, डिकम्पोजिशन आणि डबल डिस्प्लेसमेंट असे 4 रिॲक्शनचे प्रकार आता बघितले. आता आणखी रिॲक्शनचे टाइप कोणते, तर पहिला आहे एक्झोथर्मिक रिॲक्शन, पुढचा आहे एंडोथर्मिक रिॲक्शन, त्याच्यानंतर आहे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन, त्याच्या पुढचा प्रकार आहे रेडॉक्स रिॲक्शन. आपण एक्झोथर्मिक एंडोथर्मिक फरकाच्या रूपात लिहितोय, ऑक्सिडेशन रिडक्शन फरकाच्या रूपात लिहितोय कारण ह्या दोन्ही रिॲक्शन एकमेकाच्या एकदम अपोजिट आहेत म्हणून आपण हे फरकाच्या मुद्द्यामध्ये लिहिल्या. आता बघा, एक्झोथर्मिक, एक्झो म्हणजे हीट इव्हॉल्व होणं आणि एंडो म्हणजे ऍब्सॉर्ब करणं, असे 2 रिॲक्शनचे टाइप आहेत. डेफिनेशन मध्ये काय सांगतोय, तर द रिॲक्शन इन विच हीट इज इव्हॉल्व्ड इज कॉल्ड एक्झोथर्मिक रिॲक्शन. हीट बाहेर पडते म्हणजे हीट इव्हॉल्व्ड होते. आता या उलट रिॲक्शन काय झाली, द रिॲक्शन इन विच हीट इज ऍब्सॉर्ब इज कॉल्ड एंडोथर्मिक रिॲक्शन. हीट ऍब्सॉर्ब केली जाते. त्याच्या पुढचा, आता ज्यावेळी सोल्युशन मध्ये हीट इव्हॉल्व्ड होते त्यावेळी सोल्युशनचं टेम्परेचर वाढतं. इथं काय आहे, द इव्हॉल्युशन ऑफ हीट लीड्स टू राईज इन द टेम्परेचर ऑफ द सोल्युशन. इथं त्या सोल्युशनचं टेम्परेचर वाढतं. या उलट इथं काय आहे, रिॲक्शन मध्ये ऍब्सॉर्ब केल्यामुळं त्याचं टेम्परेचर कमी होतं. काय दिले, द ऍब्सॉर्प्शन ऑफ हीट लीड्स टू फॉल इन द टेम्परेचर ऑफ सोल्युशन. आता तुम्ही याचं घरगुती एक्झाम्पल काय बघू शकता बघा, घरामध्ये जो निरमा असतो, निरमा किंवा व्हील पावडर, कोणती जी वॉशिंग पावडर आहे ती जर तुम्ही पाण्यामध्ये टाकली किंवा तुमच्या हातामध्ये जर तुमचा हात पाण्यामध्ये धरला तर तुमच्या हाताचं टेम्परेचर वाढतं म्हणजे तिथं हीट इव्हॉल्व व्हायला चालू होते. या उलट पाण्याचं टेम्परेचर आधी बघायचं आणि ज्यावेळी सरबत करताना आपण त्यामध्ये साखर, मीठ टाकतो किंवा ज्यांना अवेलेबल असेल युरिया जर टाकला पाण्यामध्ये तर पाणी लगेचच थंड बनतं. तर तिथं काय होतं, हीट ऍब्सॉर्ब केली जाते म्हणजे पाण्याचं टेम्परेचर कमी होतं. आता आपल्या पुस्तकात दिलेल्या 2 रिॲक्शन बघा. आता ओळखण्याची खूण काय, तर जेव्हा एक्झोथर्मिक रिॲक्शन असते त्यावेळी प्रॉडक्ट मध्ये हीट प्लस असते आणि एंडोथर्मिक रिॲक्शन असते त्यामध्ये रिॲक्टंट मध्ये हीट प्लस असते. ही एक खूण आहे की तुम्ही एक्झोथर्मिक एंडोथर्मिक
रिॲक्शन कशा पद्धतीने ओळखताय. आता इथं जे उदाहरण दिले तर कॅल्शियम ऑक्साइड प्लस वॉटर इट गिव्स आउट कॅल्शियम हायड्रॉक्साइड प्लस एट. म्हणजे चुनखडक ज्यावेळी पाण्यामध्ये घालतात, आता बऱ्याच जणांना माहित असेल बांधकामाच्या वेळी चुना पाण्यामध्ये कालवला की जबरदस्त तिथे उष्णता तयार होत असते. हे एक्झाम्पल इथे दिले. दुसरं CaCO3 म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट प्लस हीट इट गिव्स आउट कॅल्शियम ऑक्साइड प्लस कार्बन डायऑक्साइड. म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिली की त्याच्यापासून कॅल्शियम ऑक्साइड आणि कार्बन डायऑक्साइड तयार होतो. हे झाले रिॲक्शनचे दोन प्रकार. हे एकमेकाच्या अपोजिट आहे म्हणून याचा डिफरन्स पण येऊ शकतो. पुढचा जो आहे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन, या पण एकदम परस्पर विरोधी रिॲक्शन आहेत. ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिजन गेन करणं किंवा हायड्रोजन रिप्लेस करणं. या उलट रिडक्शन मध्ये हायड्रोजन गेन करणं किंवा ऑक्सिजन रिप्लेस करणं. ह्या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी आहेत म्हणून आपण फरकाच्या मुद्द्यात लिहिले. पहिला बघा, द केमिकल रिॲक्शन इन व्हिच रिॲक्टंट गेन ऑक्सिजन और लूज हायड्रोजन इज कॉल्ड ऑक्सिडेशन रिॲक्शन. या उलट रिडक्शन मध्ये काय, द केमिकल रिॲक्शन इन व्हिच रिॲक्टंट गेन हायड्रोजन और लूज ऑक्सिजन इज कॉल्ड रिडक्शन रिॲक्शन. आता यामध्ये आणखी दुसरा फरक काय आहे, द रिड्युसिंग एजंट अंडरगोज ऑक्सिडेशन. म्हणजे जो एजंट इथं काम करतो रिड्युसिंग म्हणून तर तो ऑक्सिडेशन होतं त्याचं. दुसरं अन ऑक्सिडायझिंग एजंट अंडरगोज रिॲक्शन. आता याचं उदाहरण दिले बघा. मॅग्नेशियमची फीत ज्यावेळी जाळली जाते हवेमध्ये 2Mg+O2 म्हणजे O2 गेन केला जातो, मॅग्नेशियम ऑक्साइड तयार होतो. या उलट हायड्रोजन गेन केला की काय होतं, रिडक्शन रिॲक्शन होतं. आता या दोन रिॲक्शन एकाच वेळी ज्यावेळी घडतात त्यावेळी असतो रेडॉक्स रिॲक्शन. त्याची डेफिनेशन काय सांगता येईल, द रिॲक्शन व्हिच इन्व्हॉल्व्स सायमल्टेनियस ऑक्सिडेशन अँड रिडक्शन इज कॉल्ड रेडॉक्स रिॲक्शन. रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन एकाच वेळी घडते. आता इथे जी उदाहरणं दिले त्यामध्ये तुम्हाला दाखवलंय की रिडक्शन कुठल्या प्रॉडक्टचं होतं आणि ऑक्सिडेशन कशाचं होतं. इथं बघा H2S याच्यामध्ये ऑक्सिजन गेन होतो म्हणजे H2O प्रोडक्ट तयार झाला आणि SO2 मधला ऑक्सिजन काढून टाकला म्हणून ही रिडक्शन प्रोसेस झाली. सेम दुसरं पण उदाहरण असं दिलेले. आता तुम्ही काय करायचं, याचे स्क्रीनशॉट काढायचे म्हणजे तुम्हाला काय होईल, परत रिवाइज करताना या गोष्टी जास्त सोप्या जातील. आता हे सगळे रिॲक्शनचे टाइप आहेत. आता आपण बघतोय ते म्हणजे फॅक्टर्स अफेक्टिंग रिॲक्शन. आता याच्यावर पण प्रश्न असतो की कुठले कुठले फॅक्टर्स अफेक्ट करतात रिॲक्शनचा रेट वाढायला. आणि लास्ट पार्ट आहे तो म्हणजे करोजन. एवढे पॉइंट बघितले की मग आपलं सगळी रिव्हिजन कंप्लीट होते. अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे फॅक्टर्स अफेक्टिंग केमिकल रिॲक्शन. याच्यावर पण 3 मार्काला प्रश्न असतो किंवा एखादी रिॲक्शन दिलेली असते आणि यामध्ये कुठला फॅक्टर्स अफेक्ट करतोय, प्रामुख्याने कॅटलिस्ट. आता फॅक्टर्स अफेक्टिंग केमिकल रिॲक्शन म्हणजे काय, तर ज्या फॅक्टरमुळे केमिकल रिॲक्शनचा रेट वाढतो. उदाहरणार्थ बघा, आता पहिलं दिले की नेचर ऑफ रिॲक्टंट म्हणजे सेम ऍसिड असेल, समजा डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड असेल, त्याच्याबरोबर रिॲक्ट वेगवेगळे मेटल केले तर वेगवेगळ्या मेटलची रिॲक्टिव्हिटी वेगळी असते. म्हणजे तिथं रिॲक्शनचा रेट कशावर डिपेंड आहे, तर त्या रिॲक्टंटवर. म्हणून हा पॉइंट काय झाला की नेचर ऑफ रिॲक्टंट. मग केमिकल रिॲक्शनचा रेट हा नेचर ऑफ रिॲक्टंटवर अवलंबून आहे. कसं, नेचर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ रिॲक्टंट इन्फ्लुएन्स द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. इथं उदाहरण दिले, ॲल्युमिनियम इज मोर रिॲक्टिव्ह दॅन झिंक.
म्हणजे जशा प्रकारचा रिॲक्टंट असेल तर तसा केमिकल रिॲक्शनचा रेट असतो. सेकंड म्हणजे साईज ऑफ पार्टिकल ऑफ रिॲक्टंट. सेम रिॲक्शन तुम्ही केली, समजा एकामध्ये झिंकचे मोठे मोठे ग्रॅन्युल्स घेतले आणि एकामध्ये झिंक पावडर घेतली, तर झिंक पावडर ज्यामध्ये आहे त्याचा रिॲक्शनचा रेट जास्त असतो. मग हाच काय झाला की साईज ऑफ पार्टिकल ऑफ रिॲक्टंट. इथं काय आहे, द रेट ऑफ रिॲक्टंट डिपेंड अपॉन द साईज ऑफ पार्टिकल ऑफ द रिॲक्टंट टेकिंग पार्ट इन द रिॲक्शन. जेवढी स्मॉल साईज असेल तेवढा रिॲक्शनचा रेट जास्त राहतो. स्मॉलर द साईज ऑफ रिॲक्टंट पार्टिकल हायर इज द रेट ऑफ रिॲक्शन. पुढचा भाग म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्शन. उदाहरणार्थ HCl चीच रिॲक्शन घ्यायची, एक HCl डायल्यूट असेल, एक HCl कॉन्सन्ट्रेटेड असेल, तर कॉन्सन्ट्रेटेड HCl वापरलेली रिॲक्शन जास्त लवकर होती किंवा जास्त रेटनी होती. तर तेच लिहिले, कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड रिॲक्ट्स फास्टर दॅन डायल्यूट ऍसिड which means that the rate of reaction is proportional to the concentration of reactant. हे झाले 3 फॅक्टर. पुढचा फॅक्टर आहे तो म्हणजे टेम्परेचर ऑफ रिॲक्शन. जेवढं तुम्ही रिॲक्शनच्या वेळी टेम्परेचर जास्त कराल तेवढा रेट त्याचा जास्त वाढत असतो. द रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस ऑन इन्क्रीजिंग द टेम्परेचर. जसं टेम्परेचर वाढतं तसा रिॲक्शनचा रेट पण वाढतो. आणि लास्ट फॅक्टर म्हणजे कॅटॅलिस्ट. आता कॅटॅलिस्ट फॅक्टर मध्ये काय म्हटलंय, एक असा सबस्टन्स असतो की जो स्वतः रिॲक्शन मध्ये भाग घेत नाही पण त्याच्या प्रेझेन्स मध्ये रिॲक्शन मात्र जोरात होते, त्याला कॅटॅलिस्ट म्हणतात. इथे काय दिले, द सबस्टन्स इन whose presence the rate of chemical reaction changes without causing any chemical change to it is called catalyst. आणि ते रिॲक्शन दिली इथं की KClO3 याचं डिकम्पोजिशन होतं, पण डिकम्पोजिशन असं पण होतं, पण ज्यावेळी MnO2 मॅंगनीज डायऑक्साइड यामध्ये कॅटॅलिस्ट म्हणून वापरतात त्यावेळी रिॲक्शनचा रेट हा अतिशय जास्त वाढतो. आता या प्रकरणाचा एकच लास्ट पॉइंट राहिलाय तो म्हणजे करोजन. आता आपल्या प्रकरणातला लास्ट पॉइंट म्हणजे करोजन अँड रॅन्सिडिटी. ह्या 2 पॉइंट मध्ये करोजनवर एक्सरसाइज मध्ये एक मोठा क्वेश्चन आहे लास्टचा, जो आपण सोडवून घेतला पण होता. तो क्वेश्चन बऱ्याच वेळेला 5 मार्कासाठी रिपीट होतो. आता आपण अगदी 1-2 पॉइंट लिहिले. म्हणजे पहिलं म्हणजे करोजनची डेफिनेशन, दुसरं म्हणजे रसची डेफिनेशन आणि तिसरा म्हणजे रसचा फॉर्म्युला. लास्टला रॅन्सिडिटी म्हणजे काय बघतोय आपण. आता करोजन मध्ये करोजनची डेफिनेशन काय सांगता येईल, तर ड्यू टू व्हेरियस कंपोनेंट्स ऑफ ॲटमॉस्फियर ऑक्सिडेशन ऑफ मेटल टेक्स प्लेस कॉन्सिक्वेंटली रिझल्टिंग इन देअर डॅमेज दिस इज कॉल्ड करोजन. ज्यावेळी हवेतल्या काही घटकांमुळे एखाद्या मेटलची झीज होते तर त्या प्रक्रियेला करोजन म्हणजे क्षरण प्रक्रिया म्हणतात. आता यामध्ये जास्तीत जास्त करोजन जे होतं ते म्हणजे आयर्न मेटलचं. आयर्न मेटलचं जे करोजन होतं त्यावेळी त्याच्यावर फॉर्म होणारा घटक म्हणजे रस्ट. आता रस्ट म्हणजे काय सांगितलंय, अ सर्टन टाइप ऑफ रेडिश कलर सॉलिड लेयर collects on their metallic surface. This layer is called rust. रस्ट म्हणजे कुठल्या कलरचा, तर रॅडिश कलरचा एक सॉलिड लेयर तयार होतो आयर्नवर, त्याला आपण रस्ट म्हणतो. रस्टचा केमिकल फॉर्म्युला काय सांगता येईल, Fe2O3H2O हा रस्टचा फॉर्म्युला आहे. आता हे करोजनवर जो प्रश्न आहे तुम्हाला तर त्यावर एनोड रिॲक्शन, कॅथोड रिॲक्शन, त्या सगळ्या रिॲक्शन व्यवस्थित लिहायच्यात, तुम्ही पाठ पण करायच्यात. आणि रॅन्सिडिटी म्हणजे काय बघा, तेलात तळलेले पदार्थ खूप दिवस जर राहिले तर त्याला एक विशिष्ट घाण असा वास येतो, खाऊ वाटत नाही ते पदार्थ. किंवा तेल सुद्धा, तेल जर खूप दिवस न वापरता, तेल किंवा तूप न वापरता राहिलं तर त्याचं ऑक्सिडेशन होतं.
आणि रॅन्सिडिटीचा अर्थ खवटपणा, तेलाला जो विशिष्ट घाणेरडा वास येतो, चव येते, त्याला रॅन्सिडिटी म्हणतात. मग रॅन्सिडिटी कशामुळे होती? तर when oil or ghee is left aside for a long time or fried food is left aside for a long time, it undergo air oxidation and it becomes rancid. म्हणजे तळलेले पदार्थ किंवा तेल काहीही न वापरता खूप दिवस राहिलं तर त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि त्यामुळं ते तेल किंवा तो पदार्थ रॅन्सिड बनतो. मग रॅन्सिड प्रिव्हेंट करायचं असेल तर काय करावं लागतं? रॅन्सिडिटी इन फूड स्टफ कुक्ड इन ऑइल और घी इज प्रिव्हेंटेड बाय यूजिंग अँटीऑक्सिडंट स्टोरिंग एअरटाइट कंटेनर. आता या दोन्ही पॉइंट बरोबर आजची आपली रिव्हिजनचा व्हिडिओ आपण इथंच संपवतोय. आपल्या रिव्हिजन मध्ये आपण सगळे पॉइंट कव्हर करायचा प्रयत्न केलाय. तरी पण तुम्ही एकदा प्रकरण वाचायचं, एक्सरसाइज मधले बरेचसे प्रश्न आणि क्वेश्चन बँक मधले जे प्रश्न आहेत तर ते प्रश्न सगळे याच्यावरचे सोडवायचे. आणि याच बरोबर आजचा आपला व्हिडिओ संपतोय. नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.